सुद्धा आहे. तुम्ही तुमच्या भाषणांच्या माध्यमातून अनेक हिंदू देवदेवतांवरती सुद्धा तुम्ही टीका केलेल्या आहेत. उदाहरणार्थ गणपतीवरती सुद्धा तुम्ही टीका का, म्हणजे नेमकं? गणपती हा जो उत्सव आहे ना, हा पूर्वी नव्हता. बरं. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यानंतर शिवजयंती सुरू झाली पुण्यामध्ये, बरोबर, मोठ्या प्रमाणामध्ये. आणि मग ह्या ब्राह्मण्य लोकांना प्रश्न पडला, शिवाजीच्या नावे जर बहुजन समाज जर एक झाला तर आमचं काय, आमच्या व्यवस्थेचं काय? बरोबर आहे. त्यानंतर त्यांनी गणपती उत्सव काढला. उत्सव काढला. मी एक पुस्तक वाचलं, पहिली मिरवणूक गणपतीची पुण्यामध्ये ब्राह्मणांनी काढली. बर. आणि त्या मिरवणुकीत घुसून एका सांबाराच्या पोरानं गणपती शिवला. जिथल्या तिथं ती मिरवणूक ठप्प झाली. गणपती बाटला आणि मग टिळक आले, म्हटले असं करूया, त्याचं विसर्जनच करूया. बर. ती विसर्जन प्रक्रिया ही अशी आलेली आहे. अच्छा. आम्ही टीका का करतो, ते आपलं दैवत नाही ना, त्याच्यात विचाराचं काय आहे? समाजात जे मारक आहे, अंधश्रद्धेमध्ये नेणार आहे, अज्ञान बनवणार आहे, त्याच्यावर आम्ही टीका करणारच ना. कारण का समाजाला त्याच्यातून बाहेर काढल्याशिवाय आमचा विकास होऊ शकत नाही ना. एक तर तिथे शिक्षणाचा काय गंध नाही, अंधश्रद्धा प्रचंड आहेत. देवच दारोडे दिले ना आम्हाला. देवांना जी देव आम्हाला दिले ते देव काय दारोडे आहेत. आम्ही त्यांना विरोध का करतो? कधी तर बहुजन समाजाला त्यांनी सांगितलं पाहिजे, बाबा दारू पिणं वाईट आहे. कधी नाही ना सांगितलं. 2500 वर्षापूर्वी बुद्धाने सांगितलं पंचशीलमध्ये दारू पिऊ नका म्हणून. बुद्धानं सांगितलं. तोच धागा शिवाजी महाराज असतील, फुले असतील, बाबासाहेब अण्णाभाऊंनी पकडला ना. जे माणसाला माणूस पण देणारे विचार आहेत ते आम्हाला सांगावेच लागतील समाजाला. जे माणसाला माणूस पण नाकारणारे विचार काय आहेत, याच्यासाठी आम्ही त्या देवाधर्मावर टीका करतो. याचा अर्थ आम्हाला देवाधर्माला विरोध करायचा नाही, पण ते अज्ञान पसरवणार आहे, अंधश्रद्धेमध्ये ठेवणार आहे. आणि अंधश्रद्धेमध्ये माणूस राहिला की त्याची बुद्धी खुंटते, तो विकसित होत नाही. मग करता धरता तो आहे म्हणतात. करता धरता कोण आहे? तो आहे, परमेश्वर आहे. मग त्याच्या हातात काहीच नाही. बाबासाहेब म्हटले करता धरता तू आहेस. बुद्ध म्हटले आत्ता दीपभाऊ, तूच तुझा करता धरता आहेस, दुसऱ्यावर अवलंबून राहू नको, हे बुद्ध सांगतात. मग हे विचार आम्हाला सांगायला पाहिजेत ना. तर मग